तर नमस्कार मित्रांनो. तर आजचा विषय आहे, की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील का? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. त्याचबरोबर सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कधी एकत्र येतील? तर या मागं जी राज ठाकरे यांनी मुलाखत घेतली, त्याचबरोबर त्यांनी जे त्यांचं मत मांडलं, की मी पूर्ण जे भांडणं आहेत ते विसरायला तयार आहे. जे आपले किरकोळ भांडण आहे ते मी विसरायला तयार आहे. त्याचबरोबर थोड्याच वेळामध्ये काही 1-2 तासामध्येच सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना म्हटलं आहे, की तुमच्या मते जे किरकोळ भांडणं वाटतात ना तुम्हाला, ते भांडणं मी आजपासून संपवून टाकत आहे आणि महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही जर आमच्यासोबत येत असाल, तर मला आनंद आहे. असं देखील खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. त्याचबरोबर त्यानंतर जे राज ठाकरे आहेत हे परदेशी गेले. उद्धव ठाकरे हे देखील परदेशी गेले. परदेशी गेल्यानंतर यांच्या दोघांमध्ये देखील काही चर्चा झाली, अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. पण अनेक घडामोडी ज्या घडत आहेत, त्या घडामोडी पाहता असं दिसत आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हे कधीही एकत्र येऊ शकतात. कारण जो सॉफ्ट कॉर्नर आहे, हा राज ठाकरे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तयार केला आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना काही दिवसापूर्वी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार आहे. त्यावर राज ठाकरे यांच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारल्यानंतर जे एकनाथ शिंदे आहेत, ते चिडले आहेत आणि त्यांनी म्हटलं आहे, की "कामाचं बोला, कामाचं बोला" आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे त्यांचे हावभाव आहे, ते एकदम रागीट स्वभावाचे होते. एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर रागीट वृत्ती दिसत होती. त्याचबरोबर आता येणाऱ्या काळामध्ये अजूकही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येतील किंवा एकत्र येणार नाही, अद्यापही स्पष्ट नाहीये. पण जे दोन्ही गटाचे जे कार्यकर्ते आहेत, हे एकामेकावर टीका करत आहे. पण स्पष्टपणे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सूचना दिल्या आहेत, की कुणीही एकामेकावर टीका करू नका. आम्ही वरिष्ठ बोलून बसून चर्चा करू आणि लवकरच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येतील असे चिन्ह दिसत आहे. जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले, तर महाराष्ट्राचा हिताचा विचार होईल का? हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल, तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.